So we are move towards the next practical number 22. Implement a program to demonstrate shadowing in inheritance. आपण आतापर्यंत इनहेरिटन्स पाहिलं, ओव्हरलोडिंग पाहिलं, ओव्हर रायटिंग पाहिलं. आता आपण नेक्स्ट पाहतोय शॅडोइंग मेथड. जसं तुम्हाला माहिती आहे ओव्हर रायडिंग मध्ये आपण सेम मेथड नेम वगैरे यूज करतोय. शॅडोइंग मध्ये when we use the two programming elements and share with the same name, one of them is hide or it is the shadow or use the another one. In such a situation, shadowed elements is not available for any reference. So when you have to write your code, you have to use your element name. Visual Basic Compiler use the shadowing concept. For example, there is a specific that property that produces the overrides and identically named property or procedure which is inherited from the base class. जसं आपण ओव्हरराईड केलं होतं एक मेथड, पण आता इथे काय होणार आहे, सेम नेम जसं असेल. फॉर एक्झाम्पल पॅरेंट क्लास आहे, त्याच्यामध्ये डिस्प्ले नावाची मेथड आहे. सेम त्याच्यामध्ये अजून एक मेथड कोणती तरी यूज केली आहे. चाइल्ड क्लास ज्यावेळी आपण इनहेरिट करतो त्यावेळी आपण जसं ओव्हरराइडेबल होतं तिथे कीवर्ड आणि चाइल्ड मध्ये ओव्हरराइड्स यूज केलं होतं. आता आपण इथे काय म्हणणार आहे, शॅडोज हा कीवर्ड यूज करणार आहे चाइल्ड मध्ये आणि आपण डिस्प्ले नावाची मेथड परत लिहिणार आहे, त्याचं डेफिनेशन लिहिणार आहे. वी हॅव द सेम नेम. The POs of this experiment is basic knowledge, discipline knowledge, experiments and practice, engineering tools, and communication. The competency of this practical, we have to write the object-oriented program to use the shadowing in inheritance. Inherit करतोय आपण child class, base class. So we are use the inheritance property. The CO of this experiment is apply object-oriented concepts in the GUI application. The practical outcome is develop a program to demonstrate the shadowing inheritance. आता जसं मी तुम्हाला आता सांगितलं की दिस इज द फीचर when the programming elements share the same name and one of them is can hide or shadow the another one. शॅडो आपण वापरतोय, मग एक हाईड होतोय, दुसरं त्याला हाईड करतोय. ठीक आहे. सो द मेन पर्पज ऑफ दिस definition of class members, we are protecting your definition. The element can shadow another element by two ways, through the scope and through the inheritance. त्यामधलं आपण काय वापरतोय, इनहेरिटन्स वापरतोय. आता स्कोप म्हणजे काय आणि इनहेरिटन्स म्हणजे काय. इनहेरिटन्स म्हणजे आपण बघितलंय बेस क्लास आहे, त्याच्यामध्ये डिराइव्ह क्लास असेल तर त्याच्यामध्ये इनहेरिट करतो आपण बेस क्लास. सो दिस इज द आता बेस क्लास मध्ये दिलेली आहे प्रोसिजर. ठीक आहे. आता तीच आपण डिराइव्ह क्लास मध्ये यूज करतोय, इनहेरिट करतोय आपण बी ला. ठीक आहे. डी मध्ये बी हा बेस क्लास झाला आणि डिराइव्ह क्लास डी झाला. आपण इनहेरिट केला बेस क्लास. ठीक आहे. तर जो काही त्याच्यामध्ये प्रोसिजर जे काही आहे ती आपण काय केली, कॉल केली आहे. ठीक आहे. सेम प्रोसिजरचं आपण काय मेथड लिहिली किंवा डेफिनेशन लिहिली आहे. स्कोप मध्ये काय होतं, मॉड्यूल आहे एखादा, ठीक आहे, तो वरती पब्लिक वगैरे असं दिलेलं आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी आपण प्रोसिजर किंवा मेथड जे काही लिहितोय त्याच्यामध्ये सेम व्हेरिएबल नेम जो घेतलाय तो आपण यूज केलेला आहे. ठीक आहे. सो इट इज थ्रू द स्कोप, पब्लिक, प्रायव्हेट वगैरे. आणि इनहेरिटन्स म्हणजे काय, जे बेस क्लास मधलं आहे ते आपण चाइल्ड मध्ये शॅडो करतोय त्याला. So there is a write a program using the shadowing in inheritance. पहिल्यांदा आपल्याला इनहेरिटन्सची कन्सेप्ट लागेल. सेकंड आपण शॅडो कीवर्ड यूज करणार आहे. त्याला नाव देऊयात आपण शॅडो
विंडोज ऍप्लिकेशन मध्ये पण यूज करू शकता किंवा तुम्ही कन्सोल ऍप्लिकेशन मध्ये पण यूज करू शकता. मी फॉर्म वरच लिहितेय. ठीक आहे. पब्लिक क्लास, याच्यामध्ये आपण एक क्लास क्रिएट करूयात. पब्लिक क्लास पॅरेंट किंवा त्याला पी म्हणूयात. and there is another class child, so there is a public class child C which inherits parent class. इथपर्यंत सगळ्यांना माहिती आहे इनहेरिटन्सची कन्सेप्ट. आता मी पॅरेंट क्लास मध्ये एक मेथड लिहिते. आय यूज मेथड पब्लिक क्लास पब्लिक सब डिस्प्ले मेथड. याच्यामध्ये आपण मेसेज बॉक्स लिहू. मेसेज बॉक्स डॉट शो इन पॅरेंट क्लास. अजून एक मेथड घेऊयात. पब्लिक सब समथिंग सेम यूज करायचं आपल्याला. सो आय यूज क्लास. सेम मेथड याच्यामध्ये पण कॉल करतोय. पॅरेंट टी जे आहे त्याच्यामधली डिस्प्ले मेथड जी काही आहे ती आपण सेम सब रुटीन मध्ये यूज करतोय. सो त्याचं ऑब्जेक्ट घेणार आहे मी डॉट कोणती मेथड आहे डिस्प्ले DISP तीच याच्यामध्ये आपण काय केली कॉल केली. एक फंक्शन घेतलं यूज केलं सेम पॅरेंट क्लास यूज सेम क्लास नावाची एक मेथड घेतली. त्याच्यामध्ये जो काही वरचा सब रुटीन होतं किंवा वरचं मेथड आहे तीच आपण खाली कॉल केली. हे झालं पॅरेंट साठी. आता चाइल्ड मध्ये आपल्याला काय करायचंय, आपल्याला शॅडो कन्सेप्ट यूज करायचे आहे सेम डिस्प्ले मेथड साठी. मग मी म्हणणार आहे पब्लिक शॅडो. शॅडोज कीवर्ड यूज केला. सबरुटीन आहे. सबरुटीन कोणता आहे डिस्प्ले डिस्प. मेसेज बॉक्स डॉट शो इन चाइल्ड क्लास. सेम मेथड आहे पब्लिक सब डिस्प्ले. त्याला आपण काय केलं शॅडो केले. पब्लिक शॅडोज सब डिस्प्ले. आता मी एक बटन घेते. त्या बटनवर क्लिक केल्यानंतर मला हे सगळं दिसेल. तर मी याला शॅडो नाव देते. क्लिक केलं. आता याच्यामध्ये मी त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करते जो चाइल्ड क्लासचा आहे. सो डिम OBJ ऍज न्यू चाइल्ड. चाइल्ड म्हणजे C. आणि वरचा जो पॅरेंट आहे त्याच्यासाठी पण करूयात डिम OBJ1 ऍज न्यू P. पॅरेंट क्लासचा जो आहे तो. दोघांमधलं पण मला मेथड यूज करायचे. So I use the method C dot OBJ dot कोणत्या मेथड आहेत डिस्प्ले मेथड आहे. सो आय यूज द डिस्प्ले मेथड. सेम चाइल्ड क्लास मधली आहे OBJ1 डॉट डिस्प्ले मेथड. दोन्ही कॉल केल्या. त्याच्यानंतर मी जे यूज आहे वरती आपण वापरलाय यूज सेम क्लास की एक मेथड कॉल करूयात. सो OBJ डॉट यूज सेम क्लास. चाइल्ड क्लासने पण आपण त्याला ऍक्सेस करू शकतो. अँड OBJ1 डॉट यूज सेम क्लास.
आता मी काय केलं याच्यामध्ये नीट लक्ष द्या. देर इज अ पब्लिक क्लास पॅरेंट क्लास आहे. त्याच्यामध्ये मी एक सब रुटीन लिहिलंय डिस्प्ले नावाचं DISP. ठीक आहे. याच्यामध्ये सब रुटीन डिस्प्ले मध्ये काय केलंय मी मेसेज बॉक्स टाकलाय इन पॅरेंट क्लास. त्याच्यामध्ये एक मेथड टाकली यूज सेम क्लास बेस क्लास आणि त्याच्यामध्ये वरची मेथड मी कॉल केली आहे मी डॉट. मेथड कॉल करण्यासाठी सेम ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. फॉर्म मधलंच मला फॉर्म मध्ये ऍक्सेस करायचं आहे तर मी वापरते मी ऑब्जेक्ट. तसंच क्लास मधला पण मला काही ऍक्सेस करायचं असेल तर ऑब्जेक्ट काय असेल मी. त्याच्यानंतर चाइल्ड क्लास आहे. ठीक आहे. विच इनहेरिट्स आवाज येतोय ना सगळ्यांना माझा? इज एम आय ऑडिबल? हो मॅम, येतोय आवाज. हा. ज्यावेळी आपण चाइल्ड क्लास वापरतोय विच इनहेरिट्स द पॅरेंट क्लास इनहेरिट्स पी. मग सेम मेथड ज्यावेळी मी कॉल करते त्याला काय म्हणणार आहे आपण शॅडोज कीवर्ड यूज करणार आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ शॅडो? वी हॅव टू हाईड और शॅडो अनदर मेथड. त्याच्यासाठी मग मी एक मेसेज बॉक्स घेतलाय इन चाइल्ड क्लास. मी बटन घेतलंय त्या बटनवर क्लिक केल्यानंतर मी दोन्ही जे काही क्लास आहे त्याचे ऑब्जेक्ट क्रिएट केले OBJ1 आणि OBJ. त्या दोघांमधले जे काही मेथड्स आहेत त्या मी कॉल केल्यात. मी ज्यावेळी रन करते प्रोग्राम शॅडो मेथड क्लिक केला फर्स्ट इन चाइल्ड क्लास सेकंड इन पॅरेंट क्लास डिस्प मेथड पॅरेंट क्लास यूज क्लास मेथड आणि सेम इन पॅरेंट क्लास. म्हणजे त्यांनी किती वेळा यूज केला सी. OBJ हे सी साठी आहे म्हणजे तुमच्या चाइल्ड क्लास साठी आहे. त्याच्यामध्ये मेथड कोणती आहे डिस्प्ले साठी इन चाइल्ड क्लास. OBJ1 डॉट डिस्प्ले मेथड इन पॅरेंट क्लास. सेम क्लास आपण यूज करतोय त्याच्यामध्ये पॅरेंट क्लासची यूज केली होती. म्हणजे फर्स्ट याच्यासाठी इन चाइल्ड क्लास याच्यासाठी आउटपुट असेल इन पॅरेंट क्लास आणि खाली यूज सेम क्लास मध्ये आपण मी डॉट डिस्प्ले वरचीच मेथड कॉल केली म्हणून इन पॅरेंट क्लास. OBJ डॉट युजर यूज सेम क्लास सेम इन पॅरेंट क्लास म्हणजे पहिल्यांदा चाइल्ड क्लास आणि बाकीचे जे तीन आहेत त्यांच्यासाठी इन पॅरेंट क्लास नावाचे तीन मेसेज बॉक्स प्रिंट होतील. शॅडोवर क्लिक केलं इन चाइल्ड क्लास इन पॅरेंट क्लास इन पॅरेंट क्लास इन पॅरेंट क्लास. ओके समजलं का हे शॅडो? शॅडो कन्सेप्ट कळाली का? एक कन्सोल अप्लिकेशन घेऊयात आपण. So write a program using the shadowing in inheritance. Next, what is the output of the following code? Class shadow घेतलाय, shared एक variable घेतलाय, sub main मध्ये x as a integer घेतलाय. हे काय झालं स्कोप साठी झालंय. So there is a console dot write line console application घेऊयात आपण आणि त्याच्यामध्ये कॉल करू. तुम्हाला जास्त लवकर समजेल. क्लास आहे शॅडो शेअर्ड मेंबर एक घेतलाय म्हणजे एक व्हेरिएबल घेतलाय. त्याच्यानंतर शेअर्ड सब मेन घेतलाय. वरती शेअर्ड घेतलंय एक्स आणि खाली त्याला काय केलंय व्हॅल्यू असाइन केले. सो मेन मध्ये काय आहे आणि शॅडो मध्ये if we run this there is a error. We can't sub main was not found in the console application. कारण हे काय आहे शेअर्ड आहे सगळं.
If we write like this, there is a sub main, obj as new shadow, obj dot, त्याच्यामध्ये कोणतीच मेथड नाहीये, सो वी आर नॉट कॉल दॅट मेथड. console dot read line. आता इथे काहीच नाहीये, आपल्याला काय करायचंय, आउटपुट पाहायचंय. म्हणजे आपण जे वरती शेअर्ड काढलं होतं ते काढलं समजा, ठीक आहे, शेअर्ड सबमेन काढलं, बोथ आर द सेम. मग अशी जी एरर होती मी त्याला फक्त ओव्हरकम केलं. देर इज अगेन एरर्स, नथिंग इज देअर, ठीक आहे. सब मेन इज नॉट फाउंड इन द कन्सोल अप्लिकेशन, कारण ते काय केलंय, क्लासमध्ये टाकलंय. जर तुम्ही हा क्लास न घेता जर मॉड्यूल घेतला, so there will be the error. So there is a error for this. त्याच्यानंतर नेक्स्ट, राईट द आउटपुट ऑफ द फॉलोइंग कोड. तुम्ही हे याच्यामध्ये पण घेऊ शकता, कन्सोल अप्लिकेशन मध्ये सुद्धा. खाली बटन 1 क्लिक, त्याच्यावर कोड दिलेला आहे हा. सो वी हॅव टू यूज द विंडोज अप्लिकेशन. बटन मध्ये कोड दिलेला आहे, डिम एक्स एज अ इंटीजर, आणि पब्लिक क्लास फॉर्म 2 मध्ये दिले, त्याच्यामध्ये आपण हा व्हेरिएबल घेऊया. If we run, there is a button and 30 is display. So output काय येणार आहे, 30 मेसेज बॉक्स मध्ये प्रिंट झाला. आणि इथे काय येते, एरर येते. सो देर इज अ एरर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, इम्प्लिमेंट द कन्सेप्ट ऑफ शॅडोइंग थ्रू इनहेरिटन्स इन अ कन्सोल अप्लिकेशन. आपण एक कन्सोल अप्लिकेशन मध्ये करूयात. आता आपण विंडोज फॉर्म अप्लिकेशन मध्ये वापरलं होतं शॅडो. नाव इन द कन्सोल अप्लिकेशन, एक क्लास घेऊयात, बेस क्लास. सो देर इज अ क्लास, बेस क्लास मध्ये एक फंक्शन घेऊयात, सबरूटीन सब एफ. वी आर नॉट रायटिंग एनिथिंग इन दिस सबरूटीन. अजून एक सबरूटीन घेऊयात, सेम सब एफ with a different argument, by val I as integer, we are not writing also here, nothing here. याच्यामध्ये पण आपल्याला काहीच लिहायचं नाहीये. आपल्याला सगळे त्याच्यामध्ये डेफिनेशन नाही लिहायचे, फक्त क्रिएट करायचे सबरूटीन. हे झालं बेस क्लास मध्ये. सब
एफ घेतला, एक व्हेरिएबल साठी घेतला, एक पॅरामीटर पास केलं, जी पण सेम घेतला, त्याच्यामध्ये पण एक पॅरामीटर पास केलं. आता आपल्याला डिराइव्ह क्लास लिहायचा. सो क्लास डिराइव्ह, इनहेरिट करूयात बेस क्लासला. सो इनहेरिट्स बेस क्लास. आता एक ओव्हरलोड करूया आणि एक शॅडो करूयात, म्हणजे तुम्हाला डिफरन्स कळेल. आपण एफ ला ओव्हरलोड्स करूयात. सो ओव्हरलोड्स सब एफ by val a as integer, आणि आपल्याला जी ला काय करायचंय, हाईड करायचंय. सो आय यूज द शॅडो मेथड. सो शॅडोज सब जी मेथड by val I as integer. याला काय केलं आपण, शॅडो केला. आता सब मेन मध्ये कोड लिहूयात. फर्स्ट बेस क्लास घेतला, एफ घेतलं, एक पॅरामीटर पास केला एफ ला, जी मध्ये कोणतंच पॅरामीटर नाहीये. दुसरं सब रुटीन घेतलं जी मध्ये, ज्याच्यामध्ये पॅरामीटर पास केला. डिराइव्ह मध्ये काय केलं आपण, एक याला ओव्हरलोड केला फर्स्ट याला, आणि सेकंड याला मी काय केलं, शॅडो केला. ठीक आहे, हाईड केलं. शॅडो म्हणजे ओव्हरलोड केला आणि एकाला काय केलं, शॅडो केला. आता सब रुटीन मध्ये डिम ओबीजे ऍज डिराइव्ह क्लासचा ऑब्जेक्ट आपल्याला करायचा आहे, ऍज न्यू डिराइव्ह ओबीजे डॉट एफ मेथड आहे, बेसिक आपण कॉल केली. ठीक आहे, ओबीजे डॉट जी मेथड. सो देर इज अ एरर. आता याच्यामध्ये एरर काय झालं, आपण शॅडो केलं जी ची मेथड, पण कोणती, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे ती, आणि दुसरी आपण काय केली, ऍक्सेस केली नाहीये. सो दिस इज द एरर, नॉट सच अ मेथड इज देअर. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तो एरर करेक्शन ऑप्शन्स, जनरेट द मेथड फॉर जी इन कन्सोल एप्लिकेशन shadow 1 मॉड्यूल डिराइव्ह मध्ये. Argument are not specified for the parameter I of public shadow sub G. जर मी त्याच्याऐवजी इथे लिहिलं 5, सो इट इज वी कॅन यूज. पण ज्यावेळी आपण हे करतोय, कोणते पण पॅरामीटर्स दिलेलं नाहीये, तर ती मेथड आपण ऍक्सेस करू शकत नाही. सो देअर विल बी द एरर. सो दिस इज द मेन काइंड ऑफ शॅडो. आपण डिक्लेअर करतो, शॅडो म्हणजे काय, रिमूव्ह करत नाहीये आपण. ठीक आहे, त्याच्यामधले जे काही प्रॉपर्टीज आहेत, शॅडो बाय नेम जे काही आहे, पहिल्यांदा आपण एक पॅरामीटर पास केला होता आणि एक याच्यामध्ये केलेला नाहीये. सो वी कॅन, ज्याच्यामध्ये पॅरामीटर पास केलाय फक्त आपण, तीच मेथड आपण ऍक्सेस करू शकतो, आणि बाकीच्या मेथड काय झाल्या, हाईड झालेल्या आहेत ऑटोमॅटिकली. सो इफ आय यूज 8 हिअर, देन इट इज रन, देर इज अ नो एरर. पण जर मी याच्यामध्ये काहीच व्हॅल्यू दिली नाही, सो देअर विल बी द एरर. जर मी रन करायचं म्हटलं, देअर विल बी द एरर. व्हॉट इज द आर्ग्युमेंट नॉट स्पेसिफाय पॅरामीटर आय. ठीक आहे, दिस इज द कॉन्सेप्ट ऑफ शॅडोइंग. जो आत्ताचा प्रोग्राम आहे शेवटचा, त्याच्यामध्ये हे लिहायचं आहे, इम्प्लिमेंट द कॉन्सेप्ट ऑफ शॅडोइंग थ्रू इनहेरिटन्स. आता जो सांगितलेला तो कोड लिहायचा आहे, आणि वरती जो आपण फॉर्म मध्ये केला होता, ठीक आहे, तो कोड इथे लिहायचा आहे. राईट अ प्रोग्राम युझिंग द शॅडोइंग. शॅडो कॉन्सेप्ट कळाली का? Yes, ma'am.